हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही? सगळे मजेत असणार आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करीत आहे. पहिला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, खूप जणांनी बघितला, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. आणि आज मित्र येऊ राहिला आहे, कडा आष्टीला जायचं आहे. चला आज तुम्हाला दाखवतो आजचा प्रवास कसा होणार आहे आमचा. मित्र म्हणला ये तू घराच्या बाहेर, मी येतो मोठी गाडी घेऊन, तुम्हाला दाखवतो आजचा प्रवास कसा होणार आहे. हॅलो गाईज, आमचे भावेश भाऊ आलेले आहे आम्हाला घ्यायला. आम्ही चाललोय आता आष्टीला चाललोय. भावेश म्हणले आपल्याला जायचं एका ठिकाणी. मी म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, घरीच होतो सध्या, आमच्याकडं कामधंदे नाही काय नाही, म्हणून भावेश म्हणून फिरायला चाललोय. होय भावेश भाऊ. आता आलोय आम्ही CNG वगैरे भरायला. कसं जामखेड रोडला आहे ना, तिकडं CNG पंप वगैरे आहे का नाही माहिती नाही, म्हणून मी म्हणलं एक शेंडी बाईपासच्या तिथं CNG वगैरे भरून जाऊ, नाही का, बाकी काही नाही. CNG भरायला लावलाय. कधी पण कुठं जायच्या पहिले CNG भरून घेत जा. यो मालक गाडीचा आणि हे CNG फक्त भरला किती माहिती का, 241 रुपयाचा. आणि त्या दिवशी मी पुण्याला गेलो आणि 3-4 दिवस झाले गाडी उभाच होती. आणि त्या टायमिंगला सुप्याहून येताना CNG भरला होता रात्री 11 वाजता. गाडीमध्ये होता CNG. मी अजून थोडा भरावा, नाही का, काय होतं माहिती का, लांबचा प्रवास आहे आणि जामखेड रोडला आहे ना CNG नाही आहे. बघ आज भाऊ, जामखेड रोडला CNG नाही म्हणून त्या साईडला नाही ना, परत म्हटले नाही. बघ ना भाई, शायरी किती भरलेली म्हणते भाऊ. कुठं? आपलेच गद्दार, हे दिवस निघून जातील. बघा टेम्पोवर एवढी भारी शायरी लिहिलेली आहे. आपलेच गद्दार. मित्रांनो, आज एक गोष्ट सांगतो. माझं एवढं चांगलं होतं ना काही दिवसापूर्वी, रिअल सांगतो. आणि मी त्या टायमाला माझं कर्ज होतं. त्या टायमाला मी गाडी वगैरे विकली, नाही का, गाडी विकली तर थोडा निर्णय चांगला घ्यायचा होता. एक चुकीमुळं सध्या लॉसमध्ये गेलो. आणि मी आत्ता त्या रोडला चाललो आहे का, चांदेवी महालाच्या, आणि तिथं माझा एक टायमाला स्वतःचा कारखाना होता, एवढं लक्षात ठेवा. आणि विषय काय झाला, एक चुकीमुळं मी दुसऱ्यांवर, काही माणसांवर विश्वास ठेवला. त्यांच्या भरोश्यावर मी कारखाना टाकला होता सिमेंट पोलचा, आणि मी त्याच्यामध्ये लॉसमध्ये गेलो. आणि एवढं लॉसमध्ये गेलो ना, सध्या आता मला सांगूशी पण वाटत नाही कितीमध्ये लॉसमध्ये गेलो, नाही का. आणि मी तिथं चाललो ना, मला कंटिन्यू आठवतं. आणि मी तसं बनवलं होतं ना, सेम तसंच अजून तिथं ते रूम वगैरे आणि ते माझे सिमेंटचे पोल वगैरे तसेच पडलेले. तिथं अजून तिथं गेलो नाही, तुम्ही बघू शकता. इथं माझा सिमेंट पोलचा कारखाना होता, हे रूम वगैरे बांधली होती मी. इथं सिमेंट खडी वाळून हे सगळं इथं पडलेलं आहे. अजून मटेरियल आहे तसंच आहे. आणि तो मालक एवढा चांगला आहे, तो मला म्हणला भैया तुला जेव्हा करायचं चालू बिंदास कर, आणि तुझं मटेरियल आहे तसं सगळं घेऊन जा, असा मालक पाहिजे. आणि एक चुकीमुळं माझं एक निर्णयामुळं माझं हे सगळं बरबाद झालंय, हाय ते रिअल सांगतो. आणि कधी पण दुसऱ्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही मित्रांनो, बरं का. जे करायचं स्वतःला मनाला वाटेल ते करा. मी दुसऱ्यावर विश्वास ठेवला होता म्हणून एवढा मोठा खड्डा मला पडला, रिअलमध्ये सांगतो. जाऊन दे, आता होणारी गोष्ट आहे ती झाली गेली, ते विषय सोडून दिला मी सगळा. काय आज परत एकदा मी आज 0 झालो आहे मी. आणि हाय ते आता या रोडनी चाललो होतो म्हणून आठवलं, म्हणून मी म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावा, बाकी काय अडचण नाही. आता मी चांदेवी महालापाशी आहे, बघू शकता वरती चांदेवी महाल आहे. आणि आम्ही सध्या रॉंग साईडनी घालतोय. पुढं बघ भावेश, इकडं आम्हाला एक
साहेब आहे त्यांचे पेट्रोल wrong पंप side ने? हा रॉंग साईडने भावेश भाऊ हा सरळ सरळ हा या रॉंग साईडने चाललोय आम्ही हे आमचा ड्रायव्हर टेन्शन नको घेऊ आणि काय झालं आमच्या साहेबांचं भाडं आहे ना ते मला म्हणले तिथं पेट्रोल पंप आहे त्यांचा तिथून थोडंसं मटेरियल घ्यायचं आहे आणि इकडं जायचं आहे आष्टीला जायचं आहे हे काय थोडं नॉर्मल आहे जास्त नाही आणि रस्ता वगैरे एक नंबर केला आमचे विके साहेब पाटील मी रॉंग साईडनी घातली गाडी आणि बेंचो ती एक जण आहे घाला शिवाय देत गेला तो म्हणतो रॉंग साईडनी घातली अरे त्याला येडा त्याला दिसायला पाहिजे रॉंग साईडनी घातली इंडिकेटर दिले सगळं दिले तरी वय भावेश भाऊ हा बरोबर ना. आता विषय असा आहे फक्त आम्हाला 200 मीटरवर जायचंय जास्त म्हणजे लांब नाही जायचं आणि कसं माहिती का ह्यो रस्ता परत आम्हाला तिकडं आहे ना 5 किलोमीटर फिरून यावं लागेल 200 मीटरवर साठी बाकी काही नाही तुम्ही बघू शकता पेट्रोल पंपापाशी आलोय आम्ही असं किस्सा आहे बस आमची चुकी आहे मान्य करतो पण आता 200 मीटरसाठी 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर परवडत नाही यायला बाकी काही नाही पंपाचं काम चालू आहे आमच्या साहेबांचं संभाजीनगरला औरंगाबादला तिकडं राहतात ते नाही का आणि सगळं ते आमचं माझं कॉन्टॅक्ट सगळं फोनवरच आहे त्यांच्याबरोबर पाहू शकता हा चालू गाडी. तिकडून घे पुढून घे अरे पेट्रोल पंपाचं काम चालू आहे आणि थोडं राहिलं नायराचं पेट्रोल पंप आहे नाही का डिक्की खोललेली आहे आणि हे छोटे बॉक्स आहे किती बॉक्स आहे सर किती बॉक्स आहे 6 बॉक्स आहे बॉक्स वगैरे भरलेले आहे साहेबांना पण घ्यायचं आहे आता आम्ही जाणार आहे हा यूट्यूबला टाकायचं तेवढं चॅनल आमचं सबस्क्राईब करा साहेब बरं का काय नाव नाही तुम्हाला नाव सांगतो बंटी सोनवणे आमचे साहेब आहे ना सर्च करू राहिले BANTISONAWA इंदापूर नाही तसलं इंदापुरी नाही घेत फक्त बंटी सोन हां बंटी सोनवणे बंटी सोनवणे आलेले नाही आहे भाई पाहू शकता हे आमचं चॅनल आहे सरांनी सबस्क्राईब केलं धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे सर पण दिसन आमच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सर मटेरियल वगैरे भरलं आहे आम्ही सगळं आणि आमचे साहेब बसलेले पाठीमागं आमचे इंजिनियर आहे स्पेशल ते आपलं पंपाचं काम करतात तुम्हाला काही काम असलं पंप वगैरे नवीन टाकायचे असेल माझ्याबरोबर संपर्क करा तुम्हाला पंप टाकून देऊ होय पेट्रोल पंप आहे का नाही सर माझा मित्र होय सर होय ना हां तेच ना आणि त्यांचे मित्र होते त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि साहेब बसलेले साहेबांना लिंक पाठवतो साहेबांकडून पण आमचं चॅनल सबस्क्राईब करून घेतो हो साहेब करा ना सबस्क्राईब आहे का नाही नाश्ता करायला थांबलो होतो वडापाव सांगितलं गरम गरम वडापाव आलाय बघा कसा आहे गोल गोल बघा हे वडापाव आहे का असा कधी बघितलं का एवढा गोल आमच्या नगरमध्ये एवढा गोल नाही भेटत चपटा भेटतो आणि चिचुंडी पाटीलमध्ये गोल भेटतो वय सर होय बाबू गोल बघितला कधी एकदम गोल आहे वगैरे झालाय आमचा तिघांचा सरांचा माझा सर पाठीमागे बसलेले सर काय खाल्लं फुल वडापाव नाही गोल वडापाव असं आणि इकडच्या साईडला आहे ना खेडेगावात इकडे आहे ना गोलच वडापाव बनवतात नाही का शक्यता आणि आमच्या इकडे आहे ना चपटा वडापाव असतो होय भावेश कसा असतो चपटा वडापाव असतो आलोय आम्ही धानोरीच्या पुढे कड्यापर्यंत आलोय नाही का अजून थोडं 10-15 किलोमीटर बाकी आहे प्रिंट हुन्छ पर्सी फेसबुक र इन्स्टा यो ट्विटरको चिन्ता भन कति लाग्छ पैसा यो तिनटैलाई किन्दा पैसा तासँग पैसा मासँग ए पैसा तासँग पैसा मासँग ए बेजोज नि रिङमा जब करू बोल मिल tonight I gotta hold you tight आज चुकी लेट फोन करके घर पे बोल दे तेरी कर दिया मैंने I swear to be dressed for me bomb like the मैंने glossy lips on fair tracks baby like the oh yeah दिल करे तेरा पाहू शकता जामखेड 19 किलोमीटर आहे आणि आम्ही आलोय जवळजवळ आलोय
5-6 किलोमीटर आहे आम्हाला जायचं आहे. ते डोंगर दिसतंय ना, तिकडच्या साईडला जायचं आहे. पुढून रोड आहे नाही का, आष्टी रस्त्याचं काम 1 नंबर झालेलं आहे. आता आष्टीच्या जवळ आहे आम्ही नाही का. आता आलोय आम्ही फायनली पेट्रोल पंपापाशी. पेट्रोल पंप याचं काम चालू होतं खूप वर्षानंतर, 2-3 वर्ष काम चालू होतं. इथं बाहेरच लावू इथं गाडीपाशी. आलोय नायरा पेट्रोल पंपावर. मटेरियल वगैरे खाली केलंय सगळं. काय 5-6 बॉक्स होते. आता आम्ही पार्सल देऊन टाकलं आहे पेट्रोल पंपवाल्याला. आता बंटी शेट गाडी चालवत आहे, ते पाहू शकता. आमचे मित्र आहे, त्यांच्या समोर गाडी चालू राहिलो, काय माहिती येते का नाही गाडी. आता आम्ही परत आता नगरकडे निघालोय. चालू आता खाली बिली केलंय सगळं, आता निघलोय. कर हस्ती की मस्ती में सुई फुकिए. मला चष्मा नाही आहे, माझ्या भावाला चष्मा आहे. मी वापरीतच नाही पहिल्यापासून गॉगल. की मस्ती में सुई फुकिए. आता जेवण करायला थांबू ना यार. जेवण करायचं का? हा थांबू आता. 5 मिनिटात थांब. आपल्या मित्राचं हॉटेल कोकटे धाबा 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे आता नगरला जाताना ना आंबोरा घाटापासून 2-3 किलोमीटर आहे आणि येताना चिचुंडी पाटील पासून 1 किलोमीटरवर आहे. चालेल ठीक आहे, थांबूया मग. 2 मिनिटात थांब फक्त. लगेच तिथे जाऊन जेवण वगैरे करू. तुम्हाला दाखवतो. आता त्यांनी नवीन हॉटेल केलेलं आहे नाही का. पहिले त्यांचं छोटं होतं आणि रस्ता वगैरे चांगलं झाला नाही का, आणि त्यांनी वरती गेलं. तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो आणि हॉटेल कसं झालं ते पण सांगतो. बघू शकता किती मोठं हॉटेल झालंय. बघू शकता तुम्ही. आणि इथं सीट बसलेले आहे. आमची भावेशने ऑर्डर केलेली भाजी आलेली आहे. कोणची भाजी? काजू मसाला भांडी आलेली आहे. आमच्या भावेशची फेवरेटची आहे. म्हणजे आमची फेवरेट फक्त मिक्स व्हेज भाजी आहे भाई. बघू शकता कोकटे धाबा. एवढी मोठी रोटी भेटती, कधी पाहिली का तुम्ही? आणि माझा मित्र व्हिडिओ काढून राहिला आहे. बघू शकता तुम्ही. कधी आयुष्य आलं ते एकदा भेट द्या. मस्तपैकी जेवण वगैरे तुमचं एकदम कमी बजेटमध्ये होईल. हॅलो गाईज, आत्ता जेवण केलं आहे आम्ही. एवढं पोटभर खाल्लं आहे. आणि पाहू शकता भाजीन पार्सल घेतली उरलेली. भाई भावी रोटी दोन्ही पण. काय सांगायचं, एवढं पोटभर जेवलं. आणि बिल किती आलं माहिती का? 310 रुपये. 310 रुपये. विचार करा. कधी आले ना अवश्य एकदा भेट तरी द्या कोकटे धाब्याला. नगरपासून 35 किलोमीटर आहे. आणि आपलं कोणत्या रोडला आहे? जामखेड रोडला लागतं. कधी आले तर अवश्य भेट द्या. आणि मित्राचंच हॉटेल आहे, असं ओळख झाली म्हणून मित्र झाले माझे, हे असं विषय हो भावेश. हे काय. आता DSP चौकात आहे, पाहू शकता तुम्ही. आलोय आपल्या नगरमध्ये. आता DSP चौकात आहे, पाहू शकता तुम्ही. आलोय आपल्या नगरमध्ये.